So today we are going to see paleontological evidences. What are the paleontological evidence? What is meant by paleontology? Paleontology is a branch of biology which deals with the study of fossils. Study of fossils. What are fossils? Fossils are the dead remains of plants and animals or living organisms which were lived in the past and preserved inside the rocks or ice, whatever it may be. But their parts are called as, or their dead bodies are called as fossils, and their study is done in this paleontology. So which are the paleontological evidences for the evolution? And these evidences are nothing but one of them is connecting link. Connecting link or missing link. पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेसचा इव्होल्युशनचा जो पहिला काय म्हणू आपण त्याला पुरावा आहे, तो पुरावा काय आहे? कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? कनेक्टिंग लिंक म्हणजे दोन ग्रुपच्या सजीवांचे कॅरेक्टरिस्टिक एकामध्ये आढळणे. इट इज कॉल्ड एज ट्रान्झिशनल स्टेट or transitional form of the living organism which have characteristic of two groups of individuals. दोन वेगवेगळ्या ग्रुपचे कॅरेक्टर एकायचं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज मिसिंग लिंक. काय म्हणतात त्याला? अजून मिसिंग लिंक असंही म्हणतात. मग आता मिसिंग लिंक अनेक आहेत, कारण दोन वेगवेगळ्या ग्रुपचे किंवा क्लासेस किंवा मग कोणत्याही दोन ग्रुपचे कॅरेक्टर एकामध्ये आढळले त्याला आपण कनेक्टिंग लिंक असं म्हणतो. लक्षात ठेवा. नंतर मग याचे कॅरेक्टरिस्टिक पहा, जसं की सिमोरिया नावाची एक कनेक्टिंग लिंक आहे. सिमोरिया नावाची कनेक्टिंग लिंक ॲम्फिबायन्स आणि रेप्टाइल्स या दोघांमधली कनेक्टिंग लिंक आहे. म्हणजे सिमोरिया नावाचा एक ट्रान्झिशनल स्टेट असेल एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये काय आहेत? ॲम्फिबायनचे ॲज वेल ॲज रेप्टाइलचे पण कॅरेक्टरिस्टिक आहेत. ओके. त्याच्यानंतर अजून एक इथे आपल्याला सिलेबसला दिलेली ती काय? आर्किओप्टेरिक्स नावाची कनेक्टिंग लिंक्स विच वॉज डिस्कवर बाय अँड्रियाज वँगर. कुठे? जर्मनीमध्ये. या कनेक्टिंग लिंकचे जे अवशेष आहेत, फॉसिल्स आहेत, कोणते रॉक आहेत ते? ज्युरॅसिक रॉक. ज्युरॅसिक रॉक मध्ये ह्या आर्किओप्टेरिक्सचे फॉसिल्स अवेलेबल आहेत जर्मनीमध्ये. ओके. अँड्रियाज वँगरने कुठे नेऊन ठेवले त्या याच्या फॉसिल्सला? नाही, ब्रिटन मध्ये है ना, म्युझियम मध्ये ठेवलेले, ब्रिटन म्युझियम मध्ये. याचे रेप्टालिया आणि बर्ड्स या दोन ग्रुप मधली ती लिंक. रेप्टालिया अँड बर्ड्स मीन्स आर्किओप्टेरिक्स इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच वॉज लिव्ड इन द पास्ट, हॅव कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेप्टाइल्स as well as birds. Now we will see some other types of connecting links. Let us see. Belanoglossus. Belanoglossus हेमिकॉर्डाटाचा मेंबर येतो, फायलम, आणि त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो पोलार रिजन मध्ये, है ना. आणि नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स या दोन ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधली काय ती लिंक आहे? काय? नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स मध्ये कोण येतो? बेलॅनोग्लॉसस. अजून एक लिंक आहे पहा. कोणती लिंक आहे ती? पेरिपॅटस. पेरिपॅटस हे 10वीला पण होतं. अनेलिडा आणि आर्थ्रोपोडा, है ना. आर्थ्रोपोडा आणि अनेलिडा यांच्यामधली लिंक आहे ती. अजून लंगफिश. लंगफिश फिशेस आणि ॲम्फिबायन्स. याच्यावरून हे कळतं की ॲम्फिबायनची निर्मिती किंवा इव्होल्युशन कोणापासून झालं? फिशेस पासून झाले. त्याच्यानंतर डकबिल्ड प्लॅटिपस हे सुद्धा 10वीला होतं, है ना. तर डकबिल्ड प्लॅटिपस इज द लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. रेप्टाइल आणि मॅमल्स मधली लिंक आहे. अजून तुमच्याकडे इस्थायोस्टेजिया नावाची लिंक आहे फिशेस अँड ॲम्फिबायन्स मधली. ठीक आहे. ओके. आपल्याला सिलेबसला आर्किओप्टेरिक्स ह्याचे एव्हियन आणि रेप्टालियन कॅरेक्टरिस्टिक दिलेले. सो वी विल सी इन द डिटेल which are the reptilian character observed in this Archaeopteryx and which are the avian or birds characteristic in this Archaeopteryx. Let us see reptilian characteristic. First one is a long tail and claws scale on the body. This is the characteristic of reptilia or reptilian animals.
काय ते त्यांची शेपटी लॉंग असते, क्लॉज असतात त्यांना, आणि बॉडी कशाने कव्हर झालेली असते, स्केल असतात त्यांच्याकडे. दुसरं कॅरेक्टरिस्टिक बघा, सिंगल हेडेड रिब्स असतात त्यांना. काय असतात? सिंगल हेडेड रिब्स. हे कॅरेक्टर रेप्टिलियन, जस्ट लाईक इन द क्रोकोडाईल. देन ऍब्डोमिनल रिब्स लुक लाईक अ क्रोकोडाईल. त्यांच्या ज्या ऍब्डोमिनल रिब्स आहेत त्या कशासारख्या असतात? क्रोकोडाईल. बर, नेक्स्ट, जॉज विथ होमोडल टीथ. त्यांना सर्व जे टीथ्स आहेत ते काय असतात? सिमिलर असतात, सेम काइंडचे असतात, म्हणून त्यांचे दात कसे आहेत? होमोडल टीथ आहेत. अजून जॉज विथ होमोडल टीथ. नेक्स्ट, स्टर्नम विथ किल. अजून एक काय? सॉलिड बोन असतात, त्यांचे बोन्स काय असतात? सॉलिड असतात. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेप्टिलिया. इन विच लिंक? Archaeopteryx, same animal. Again, we will see in the detail avian characteristic in the Archaeopteryx. Aves चे कॅरेक्टर कोणते आहेत? पहिलं, feathery exoskeleton. Body is covered by feathers. Means that feathery exoskeleton. पक्ष्यांचं हे मुख्य कॅरेक्टर. अंगावर, शरीरावर काय असतात? बॉडीवर पिसे असतात. ओके. Forelimbs are modified into wings. पुढच्या पायांचं रूपांतर कशात झालं? पंखांमध्ये. आणि पंख असणे हे कशाचं लक्षण आहे? बर्ड्स. ओके. जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक. त्यांच्या जॉजचं रूपांतर कशात झालं? बीक मध्ये, चोच मध्ये. बट इन दॅट जॉज बीक देर आर होमोडल टीथ. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेप्टिलिया. बट दे डू नॉट हॅव जॉज बिकॉज जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक. ओके. नेक्स्ट, स्कल बोन इज कम्प्लिटली फ्यूज. स्कल बोन काय आहे त्यांचं? कम्प्लिटली फ्यूज आहे. हे स्कल बोन कम्प्लिटली फ्यूज. ओके. देन लार्ज राउंडेड क्रॅनम येते. क्रॅनम कसं आहे? राउंडेड. ओके, लार्ज. त्याच्यानंतर लिम्स आर लाईक अ बर्ड्स. फोर लिम्स अँड हाइंड लिम्स कशासारखे आहेत? बर्ड्स सारखे, बिकॉज दीज आर द एवियन कॅरेक्टर्स. अजून हाइंड लिम्स विथ 4 toes. With first toes is opposable. पक्ष्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांना किती टोज असतात? 4. पुढचे 3 आणि हा जो पहिला टो आहे तो या तिघांना काय असतो? अपोजेबल असतो, अपोजिट एंडला असतो. म्हणजे त्यांना एखाद्या ब्रांचला म्हणजे पकडायचं तर ते हे 3 टोज समोरून आणि मागचा एक असा असतो, त्याला अपोजिट. म्हणजे जी ग्रिपिंग आहे ती पॅक होऊन जाते. ओके. त्याच्यानंतर हे झाले 7 कॅरेक्टरिस्टिक आहेत. कशाचे? पक्ष्यांचे. कोणामध्ये? याच्यामध्ये. हा एक क्राउ शेप और क्राउ साइज बर्ड आहे किंवा रेप्टिलियन्स, विच इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टिलिया अँड एव्स. ओके. That's why this scientist Huxley rightly says that birds are glorified reptiles. Isn't it? कोण आहेत? बर्ड्स हे ग्लॉरिफाईड रेप्टाइल्स आहेत, किंवा रेप्टाइल्सला मिळालेलं वरदान म्हणजे कोण आहेत? पक्षी. असं ह्या माणसाने म्हटलं होतं, हक्सली. ओके. थँक्यू व्हेरी मच.